कोल्हापूरच्या कुरुंदवाड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। वादग्रस्त ऑडिओ क्लिप प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे। मुख्याधिकारी आशिष चौहान यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे। ऑडिओ क्लिपमध्ये पैशांची देवाणघेवाण, आक्षेपार्ह शब्दांचा वापर, नागरिकांच्या आंदोलनाची दखल घेत इथं जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे। तर ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे कुरुंदवाड शहरामध्ये वाद निर्माण झाला होता, तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्याच प्रकरणात आता ही कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान वादग्रस्त ठरलेली ती ऑडिओ क्लिप नेमकी काय आहे ते ऐकूयात। पूजू, आपल्याला थोडे असे पैसे कुठून काढायचे म्हटले तर जमतील का? केक दाखवून करायचं का असं काय की नको? म्हणजे फंडातून असेल किंवा एखादं काम दाखवून, माझी तर अशी जास्त इच्छा नाहीये पण तरी पण वाटत होतं, काय करायचं? कशासाठी म्हणजे? आता ते खासदाराच्या तिथं द्यायचे आहेत ना आता, तर मग इथं ऑफिस मधले पण मी तुला मागच्या वेळी 2 लाख देऊन टाकले। आता ते खासदाराच्या तिथले फोन चालू झाले की ते या द्या वगैरे वगैरे। आता गोळा करायचे आणि द्यायचे, जर नाहीच झाले तर मग तुला कॉल करेन, येताना थोडेसे घेऊन ये माघारी। नाही, ते मोठे नाही देत आहे, त्यामुळे त्याचं एकही काम ह्यावेळी घ्यायचं नाही। आता किती लोकांचं भलं केलंयस तू आस्थापनाच्या माध्यमातून, चालेल किंमतच नाही त्यांना। ज्यावेळी नालायक लोक भेटतील ना आपण दोघं गेल्यानंतर, त्यावेळी कळणार आहे खरी किंमत। हा आठवलं आता की हे साले सगळे हरामखोर आहेत, अख्खे कुरुंदवाडवाली। यांच्यासाठी काहीही करणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।